तर आज घटनेला 16 दिवस झाले. मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही मागणी केली आहे. आम्हाला न्याय मिळायला हवा, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. आरोपी कधी अटक होतील, काय अपेक्षा आहे? आज संध्याकाळपर्यंत होतील अटक असं मला अपेक्षा आहे. व्हायला पाहिजेत अटक आज. मात्र 15 दिवस झालं तुम्ही तर एखादे उपोषण करत्यासारखं बसताय. अनेक लोक येत आहेत, संवाद साधतायत, तुमचं सांत्वन करतायत. आधार मिळतो? नक्कीच आधार मिळतोय त्याच्यावर, तर नाही तर दुसरं काय. आपण आशेवर बसलेलो आहे. आपण पहिल्या दिवसापासून न्याय मागतोय आणि जे लोक येत आहेत ते सुद्धा आपल्यासाठी न्यायाचीच बाजू मांडतायत. न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांचे एकच मत आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे, मुख्य आरोपी 2 आरोपी अटक झाले. तुमच्याही कानावर चर्चा आली असेल. ते अधिकृत त्यांनी सांगितलं, SP साहेबांना सांगेपर्यंत आपण कसं म्हणू शकणार आहेत की कोणी पकडलंय किंवा नाही पकडलं. ते त्यांनी सांगावं लागेल ना आपल्याला की पकडलेत म्हणून, किंवा ते लपणारी गोष्ट थोडीच आहे. लगेच ते पेपर म्हणजे सोशल मीडियात लगेच येईल तो विषय. फक्त चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. त्यांना कुठपर्यंत त्यांनी तपास केलाय, हाती लागणार असतील कदाचित, किंवा काही झालं असेल त्या हिशोबाने चर्चा असेल. पण संध्याकाळपर्यंत अटक व्हायला पाहिजे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड.